हॅलो, आम्ही निघालो आहे लोणावळ्याला. आम्ही बाय रोड चाललेलो आहोत आणि हा व्हिडिओ आहे ना मी मुद्दाम माझ्या मुलीसाठी केला आहे, कारण तिचे एक्सप्रेशन मला बघायचे होते की बोगद्यातून जाताना तिला कसं वाटतं आहे. एकतर पहिल्यांदाच तिला आम्ही घेऊन लोणावळ्याला जात होतो आणि हे बोगदा वगैरे प्रकार मला पण वाटतं तिने पहिल्यांदाच पाहिलं असेल. आता ती 2 वर्षाची होईल आणि तसं आम्ही तिच्याबरोबर फार कमी ठिकाणी प्रवास केलेला आहे, कारण मला वाटतं लहान मूल जर सोबत असेल तर व्यवस्थितच असं प्रवास तुम्ही करायला हवा, सगळी तयारी असेल तर हे बघा. आणि तिला पण मजा वाटते. आता मी तुम्हाला दाखवते रूम. ही आम्ही लोणावळ्याला राहिलो ती रूम आहे. एंट्रन्सलाच वॉशरूम होतं आणि ह्याच्यात आहे ना चक्क बाथटब होता आणि जे की मला फार छान वाटलं. बाथटब मला आवडतं, असं गरम पाण्यात छान बसून राहायचं. आणि त्यानंतर ही बघा मी आहे इथे. हाय. ओके, तर असं छान असे हॉटेल छान असते ना तर ड्रायर वगैरे सगळं व्यवस्थित असतं, त्याच्यामुळे ते काय टेन्शन नसतं तुम्हाला. आता हे इथे थोडं सामान वगैरे ठेवायला. आणि ही केटल आहे जी की मला वाटतं खूप यूजफुल ठरली आमच्यासाठी, कारण मी फॉर्म्युला मिल्क वापरते माझ्या बेबीसाठी, तर ते गरम वगैरे करायला पाणी आम्हाला ते यूजफुल ठरलं. आणि आम्ही राहिलो आहे ते मेरिटाज, लोणावळ्यात आहे मेरिटाज म्हणून, तिथे राहिलो होतो. आणि हा आम्हाला फ्रंट व्ह्यूचं मिळालेलं आहे. बेड वगैरे खूप छान आहे, तुम्ही बघाल रूम एकदम व्यवस्थित आहे आणि मला आवडली. म्हणजे कम्फर्टेबल होतं सर्व बेडिंग आणि हे सगळं. फूड पण तिकडचं छान होतं, ब्रेकफास्ट इन्क्लुडेड होता. ते बघा माझ्या मुलीला इतका आनंद झालेला आहे ना, ती बेडवरच उड्या मारत होती. आणि तर ही अशी रूम आहे, कोझी कम्फर्टेबल, सेंट्रलाइज AC होता इथे आणि छान वाटलं. व्यवस्थित मस्त रूम होती ही जी होती ती. आता इथे आम्ही जेवायला आलेलो होतो. जिथे राहिलो आहे मेरिटाजमध्ये तिथेच त्यांचे 2 रेस्टॉरंट आहे. एक प्युअर व्हेज आहे आणि एक मिक्स आहे व्हेज नॉनव्हेज. पण आम्ही अर्थातच व्हेज खाणार होतो त्यामुळे व्हेजमध्ये गेलो. आता हे तुम्ही बघताय हे पिकाडेल मेरिटाज जे आहे लोणावळ्याचं ते आहे आणि त्याचा परिसर खूप छान आहे. त्यांचं स्वतःचं इथे गार्डन आहे आणि पुन्हा ना वॉटर गेम्स पण आहेत. पण आम्ही काही पाण्यात नाही गेलो, एक तर थंड होतं त्याच्यामुळे आणि आम्हाला एवढी काही असं पाण्यात जायची हौस नाही आहे. स्विमिंग वगैरे पण काही येत नाही, त्याच्यामुळे आम्ही काही पाण्यात उतरलो नाही. आणि इथे गार्डन आहे आणि तिन्ही बाजूंनी बिल्डिंग आहे राहायला, इथे स्टे करायला. आणि मध्ये असं पूल आणि हे आहे बघा, हे तुम्हाला दिसतंय. तर हे तेव्हा चालू नव्हतं केलेलं, पण अदरवाईज तुम्ही रिक्वेस्ट केलं ना तर ते लोक चालू करून देतात. कारण नंतरला एक फॅमिली आली होती तर त्यांनी रिक्वेस्ट केलं, सो त्यांना इथे असं कारंजासारखं आहे, हे जे दिसतं इथून पाणी पडतं, सो असं त्यांनी चालू करून दिलं. परिसर खूप चांगला आहे आणि मेन म्हणजे शांतता होती, कारण बऱ्याचदा काय होतं तुम्ही जाता आणि खूप गजबज असते. आता आम्ही चाललो आहे सनसेट पॉईंटला. सनसेट कितीचा आहे? 5:25. ठीक आहे, बघू. हा आहे सनसेट पॉईंट, पण सनसेट असा काही दिसला नाही, सूर्यच नव्हता. थोडं ढगाळ वातावरण होतं, गार होतं आणि त्यामुळे आम्हाला सूर्य काही बघता आला नाही. पण छान वातावरण होतं लोणावळ्याचं आणि एकंदरीत हवा वगैरे पण बरीच होती, तुम्ही बघताय. त्यानंतर आम्ही तिथून निघून एका कॅफेमध्ये आलो. हा कॅफे इतका छान होता ना की बघा, सगळीकडून ग्लास लावले आणि त्याच्यामुळे तुम्हाला बघता पण येतं. आणि तिथे जाळ्या होत्या, त्याच्यामुळे माकड आलं तरी काहीच टेन्शन नव्हतं, जे की आलं माकड नंतर. बघ त्याला हाय कर. हाय पिल्लू. आणि हे आहे कॉर्न भजी. आम्ही आलेलो आहोत लोणावळ्याला आणि आम्ही राहतो पिकाडेल रेस्टॉरंट. नाही, पिकाडेल काय आहे,
मेरिटस पिकाडेल रिसॉर्ट आहे. छान आहे राहायला, जसं की मी आधी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला. आता वाजलेत 8, किती वाजलेत? 8:20 आणि आता आम्ही चाललो आहे डिनरला. इथे या रिसॉर्टमध्ये त्यांचे स्वतःचे पण रेस्टॉरंट आहेत आणि रिसॉर्टच्या बाहेर पण खूप चांगले चांगले रेस्टॉरंट आहे. एकदम मेन रोडवर आहे हे, त्याच्यामुळे खूप असं आतमध्ये नाही आहे, त्याच्यामुळे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला आहेत. तर आम्ही आता काही जास्त काही पाहिलं नाही. संध्याकाळी जसं दाखवलं तसं आम्ही इथे गेलो होतो, सनसेट पॉईंटला गेलो होतो. सनसेट तर काय दिसला नाही, मंकी दिसले खूप सारे, जे मी व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला तसे. आणि आता आम्ही चाललो आहे डिनरला. बघू आता कुठे जातो, तुम्हाला दाखवते. डिनरसाठी आम्ही तिथे जवळच असलेलं राधेकृष्ण या रेस्टॉरंटला गेलो होतो. ठीक होतं, पंजाबी फूड होतं, पण फार काही आम्ही जास्त खाल्लं नाही. सो मग आम्हाला डेझर्ट खायचं होतं आणि कॉफी प्यायची होती, म्हणून जिथे राहिलो मेरिटाजमध्ये तर तिथेच त्यांचं रेस्टॉरंट होतं. हे बघा पूर्ण रिकाम आहे आणि आम्ही तिघंच आलो आहे फक्त खायला, कारण एक तर माझ्या मुलीला तिथे हे खायचं होतं, पेस्ट्री खायची होती आणि मला कॉफी प्यायची होती, म्हणून आम्ही तिथे गेलो. कॉफी पण छान होती आणि जे पेस्ट्री खाली, पेस्ट्री नव्हतं खाली, टार्ट होतं चॉकलेट मूसचं, जे की खूप छान होतं आणि आम्हाला आवडलं. तर असा होता आमचा लोणावळ्यातला पहिला दिवस. नेक्स्ट डे आम्ही कुठे गेलो, काय केलं हे नक्की बघा. मी पुढचा पार्ट 2 पण टाकणार आहे. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.